तिथं जाऊन पाहिजे ती माहिती नाही कळाली तर? धैर्य, तुम्ही नीट चौकशी केली आहे ना हॉस्पिटलमध्ये? नाही म्हणजे सावी, टेन्शन घेऊ नको. आपण पोहोचेपर्यंत ते शिंत्रे कुठेही जात नाही. कळेल सगळं आपल्याला. तू तू जरा शांत हो आधी. दया नक्की कुणाला मदत करत होता हे लवकर कळायलाच पाहिजे. मॅडम, दयामामा ज्या पेशंटला मदत करायला होती ना, तो पेशंट 3ऱ्या मजल्यावर 308 नंबर बेडवर आहे. चला पटकन तिकडे जाऊया आपण. दामिनी मॅडमचा आवाज? नाही नाही, त्या इथं कशाला येतील? सावी, काय झालं? नाही, काही नाही. बरोबर, इथं चौकशी करूया. आम्हाला शिंत्रेंना भेटायचं आहे. शिंत्रे त्यांची बदली झाली, ते इथं नाहीत आता. आमचं कालच हॉस्पिटलमध्ये बोलणं झालंय आणि त्यांना आत्ताच्या आत्ता भेटणं लई इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. हो, पण ते इथं नाही आहेत आता. बरं, निदान त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तरी द्या की मला. हे बघा सर, मी असे स्टाफचे पर्सनल नंबर नाही देऊ शकत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाशी बोलताय? धैर्य मुजुमदार आहे मी आणि मला असा नकार नाही देऊ शकत तुम्ही. आत्ताच्या आत्ता नंबर द्या त्यांचा. सॉरी सर, पण आमच्या हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स आहेत. मी असा पर्सनल नंबर नाही देऊ शकत. प्लीज तुम्ही समजून घ्या. बाबा, तुम्ही माझ्या लग्नाचा रस्ता एवढा मोकळा करून ठेवाल असं खरंच वाटलं नव्हतं.
शेवटची रूम. इथे पेशंट असायला हवा. मग इथला पेशंट कुठे गेला? नर्स, या रूम मध्ये पेशंट कुठे आहे? माहित नाही हो. माहित नाही. तुम्ही हॉस्पिटल चालवता की धर्मशाळा? माहित नाही म्हण. जा इकडनं. सॉरी. सॉरी. नाना, तुम्ही पटकन जाऊन बघा पेशंटला कुठे घेऊन गेलेत ते. लवकर जा, वेळ नका घालू. बघतो मॅडम. मॅडम, आत्ता मगाशीच एक नर्स इथनं एका पेशंटला घेऊन गेले.